बोरकरांची, बाबा बोरकर कवींची एक कविता छापून आली होती. बोरकरांनी ती कविता कवितेला उद्देशून लिहिली होती, पण रूपक घेतलं होतं प्रेयसीचं. त्या कवितेची पहिली ओळ अशी होती बोरकरांच्या, तव चिंतनी मन गुंगुनी मी हिंडतो राणी वनी. मला ती ओळ इतकी आवडली की खेळताना, आंघोळ करताना, जेवताना एकसारखं डोक्यात तव चिंतनी मन गुंगुनी मी हिंडतो राणी वनी असं व्हायला लागलं. एक दिवशी मी घरी जात होतो, त्यावेळी मी घरी पहिल्या मजल्यावर आमचा फ्लॅट होता आणि मी जिना चढून जात होतो. त्याच वेळी वरून माझ्याच एक वयाची म्हणजे 14-15 वर्षाची मुलगी वरून खाली उतरत होती. आता मी सुद्धा 14-15 वर्षाचा होतो, पण मुलगा. 14-15 वर्षाची मुलगी म्हणजे काय, एका इंग्रजी कादंबरीत वाक्य आहे, ए गर्ल इज नथिंग अँड सडनली शी इज एव्हरीथिंग. तिचं ते एव्हरीथिंग असणं आणि ते सुद्धा सडनली एव्हरीथिंग असणं, पाऊस कोसळावा तसं माझ्यावर कोसळलं. आणि बोरकरांची कविता माझ्या डोक्यात होतीच, तव चिंतनी मन गुंगुनी. त्या छांदिक वळणावर त्या मुलीवर एक कविता माझ्या मनात तशीच्या तशी उभी राहिली. तुझं पाहिले तुझं वाहिले नव पुष्प हे हृदयातले, कवटाळुनी अनचुंबुनी पूजशील का तू ते मने, की चुरडुनी वरी हासुनी जाशील तू मन भंगुनी, कवटाळते वा टाकते तुझं वाहिले पहिलेच ते. ही माझी पहिली कविता. Mama gare sa sha Gama ga ga ni ni da ga mama gare da ni re ni sa ni da da ni ma da ma ni 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 da ma ga mama gare sa Bhagavate